अवकारिका. खरं तर या नावाचा एक चित्रपट येतोय हे ज्यावेळेला मला कळलं, सगळ्यात आधी मी अवकारिका या शब्दाचा अर्थ शोधला. अवकारिका हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचा मराठीत अर्थ होतो कचऱ्याचा डबा किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो डस्टबिन. हे ज्यावेळेला मला कळलं तेव्हाच मला वाटलं, की यार मेकर्सचा खूप मोठा दृष्टिकोन आहे आणि खूप क्रिएटिव्ह माणसं मला दिसतायत. सो चित्रपटाचा ज्यावेळेला टीझरही आला तोही खूप इम्प्रेसिव्ह होता. ट्रेलर ठीकठाक होता. पण तरीसुद्धा चित्रपटाकडनं मी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या आणि फायनली मी हा चित्रपट पाहिला. कारण कचऱ्याबाबत मी वैयक्तिकरित्या ॲक्चुअली खूप जागरूक आहे आणि माझ्यासाठी एक टर्न ऑफ मोमेंट जर का कुठच्या व्यक्तीबद्दलचा कुठला असेल, तर तो हाच आहे, की जर का तो माणूस एखादा चॉकलेट त्याला खायला दिलं आणि तो त्याचा रॅपर असंच कचऱ्यावरती टाकतोय, कुठे का उभे असू दे आपण किंवा एखादं वेफर्सचं पॅकेट खाल्लंय आणि मग ते पॅकेट असंच अगदी रस्त्यावरती टाकतोय, कचऱ्याच्या डब्यात नाही टाकत आहे किंवा गुटखा, तंबाखू असं खाऊन गाडीची काच खाली करून थुंकतोय किंवा रस्त्यावरच कुठेतरी उभे आपण गप्पा मारतोय आणि पचकन तिथे थुंकतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी टर्न ऑफ मोमेंट्स असतात आणि समोरच्या माणसाने कितीही काही गोष्टी केलेल्या असू द्या, पण या गोष्टी जर का करताना मला कोणी दिसलं, की माझ्या मनात त्या व्यक्तीसाठी प्रचंड राग येतो आणि एक तिडीक जाते डोक्यात. हां, डोळ्यात पण जातेच. आता त्याच्यामुळे कचऱ्याच्या बाबतीत एवढी जागरूक असल्यामुळे मी या चित्रपटाकडनं खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. मला असं वाटलं, की हा खूप हार्ड हिटिंग चित्रपट असेल, खूप मोठा बदल घडवून आणणारा चित्रपट असेल आणि चित्रपटाची सुरुवात सुद्धा तशीच होते बरं का. उपेंद्र लिमये यांच्या व्हॉईस ओव्हरमध्ये खूप जायंट फ्रेम्स दाखवले जातात, कचऱ्यांचे डोंगर दाखवले जातात आणि तिथूनच आपल्या अजून जास्त अपेक्षा वाढू लागतात, की यार ओके, खूप महत्त्वाचा विषय, खूप सुंदररीत्या ते दाखवतायत आणि एका मोठ्या सुंदर अशा ॲक्टरच्या व्हॉईस ओव्हरमधनं त्यांनी सुरुवात केली. अजून सुद्धा मी अपेक्षा सोडल्या नव्हत्या. पण जसं ते व्हॉईस ओव्हर संपतं आणि चित्रपट आता सुरू होतो, तिथेच इतकी मोठी निराशा पदरात पडते, की काय सांगू? आता याच्या आधी की मी हा रिव्ह्यू सुरू करीन, मी तुम्हा सगळ्यांना हे सांगते, की उद्दिष्ट खूप चांगलं होतं मेकर्सचं, की त्यांना कचऱ्याच्या बाबतीत जनजागृती करायची होती. सगळ्या गोष्टी जरी एका ठिकाणी योग्य असल्या, तरीसुद्धा एक्झिक्युशनच्या बाबतीत हा चित्रपट सपशेलपणे आपटतो आणि खूप वाईटरित्या हा चित्रपट बनवला गेलेला आहे. म्हणजे मी सुरुवातीला सांगते साधारण 50 ते 60 लाखांमध्ये हा चित्रपट बनवलेला असेल आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली कळतंय मला काय सांगायचंय ते. आता बघा सगळ्यात आधी ना मी कास्टिंगबद्दल बोलते. याच्यामध्ये विराट मडके आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतायत. रोहित पवार, राहुल फलटणकर आणि इतरही कलाकार आहेत. रायटर डायरेक्टर आहेत सी.ए. अरविंद भोसले. आता सी-ए म्हटल्यानंतर मुख्य व्यवसाय त्यांचा सी-एच असू शकतो. पण मग एक छंद असावा किंवा जनजागृती करण्याच्या सुंदर अशा उद्दिष्टाने त्यांनी हा चित्रपट बनवला. पण अजिबात असा चित्रपट तुम्हाला इम्प्रेस करणार नाही. अ, आता मी एक-एक करून ना सगळी उदाहरणं तुम्हा सगळ्यांसमोर मांडणार आहे, की नक्की काय-काय गोष्टी याच्यामध्ये किती किती लेव्हलला जाऊन चुकल्यात. सगळ्यात पहिली गोष्ट, आता ना फ्रेम लागते पहिलीच, जिथनं ना एक व्यक्ती पळत-पळत येतोय, धावत-धावत येतोय, तोंडाला रुमाल बांधलेला आहे त्याने आणि सत्या, सत्या जोरजोरात ओरडत येतोय. आजूबाजूला सगळे एकदम कचऱ्याचे असे मोठमोठाले डोंगर आणि त्याच डोंगरामध्ये मध्यभागी असा तो एक झोपलेला आपला सत्या, मुख्य नायक. आता इतक्या लांबून पळत-पळत येतोय म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की यार खूप मोठी सेन्स ऑफ इमर्जन्सी आहे आणि काहीतरी खूप मोठी घटना घडली आहे. तो काहीतरी सांगायला, तो संदेश द्यायला त्याच्यापर्यंत पोहोचलाय आणि इतका जोरजोरात ओरडत येतोय, की तुम्हाला कळेल जशी आग लागली किंवा मागे बिबट्या लागल्यानंतर जसं आपण पळतो ना आणि ऑब्व्हियसली आता आपला आवाज इतक्या लांब तर जाणार नाही. त्याच्यामुळे आपण ठराविक अंतरापासूनच आवाज द्यायला चालू करतो. पण नाही, हा पट्ट्या तिकडनंच पळत-पळत येतोय आणि आता आपण वाट बघतो. ओके, आता सांग, सांग, बातमी सांग ना, की काय मोठं असं घडलंय? तो येतो आणि तो नॉर्मल गप्पा मारायला लागतो त्याच्यासोबत, सत्यासोबत. म्हणजे तो त्याला असं म्हणतो, की "अरे, ते साहेबांनी बोलावलंय तुला आणि तुला इथे कशी काय रे झोप लागते?" वगैरे, वगैरे. सो हे इतक्या डम गोष्टी आहेत, की ज्या म्हणजे एक्सप्लेन मी जे करते ते तुम्हाला एक्झॅक्टली कळत असेल माझ्या काय भावना आहेत त्या. बरं तेही जाऊ द्या. हा चित्रपट पूर्ण पाहिल्यानंतर म्हणजे 1.5 तासांचाच आहे ते तरी थँक गॉड. पण हा चित्रपट 1.5 तासांचा असून सुद्धा माझ्यासाठी तिथे बसणं असह्य झालं होतं. हा चित्रपट ॲक्चुअली मेकर्सने चित्रपट म्हणून न बनवता याची एक शॉर्ट फिल्म बनवायला हवी होती. अर्ध्या तासाची काहीतरी ऑन एन एव्हरेज आणि YouTubeवरती अपलोड करायला हवी होती. तिथे चांगला रिस्पॉन्स ॲक्चुअली मिळू शकला असता कारण का स्क्रीन प्ले अजून जास्त क्रिस्पी झाला असता आणि खूप सुंदररित्या सगळ्यांनी या व्हिडिओला रिसीव्ह केलं असतं, शेअर केले असते व्हिडिओज वगैरे. पण चित्रपटच बनवला गेलाय तर ऑब्व्हियसली त्याला बीइंग अ क्रिटिक मला चित्रपटासारखंच ट्रीट करावं लागेल अनफॉर्च्युनेटली. आणि जेन्युइनली स्पीकिंग या संपूर्ण चित्रपटामध्ये फक्त 2 गाणी आहेत, जी चांगली आहेत. बाकी सगळं खूप वाईट आहे. म्हणजे एक असतं वाईट, एक असतं खूप वाईट आणि एक असतं सगळ्यात वाईट. तर बाकीचे सगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्यात वाईटच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. सगळेच जण ओव्हर ॲक्टिंग करतायत त्या चित्रपटामध्ये. सगळेच जण कारण नसताना आरडाओरडा करतायत. कशा पद्धतीने संवाद फेकी व्हायला पाहिजे हे काहीच, काहीच कोणाला काहीच म्हणजे सुचतच नव्हतं आणि सगळ्यांचा तो सूर, तो मॅनेजर एक कॅरेक्टर आहे. मोठी बातमी आली पेपरात छापून. मीटिंग मध्ये काय उत्तर देऊ मी? तो इतकं इरिटेटिंग ते कॅरेक्टर आहे, की म्हणजे डोक्यात तिडीक जात होती ते कॅरेक्टर जेव्हा-जेव्हा मोठ्या पडद्यावरती आपल्याला येत होतं. आय एम नॉट सेइंग एनिथिंग अगेन्स्ट एनी ॲक्टर, बट या चित्रपटामध्ये सगळ्यांनी ओव्हर ॲक्टिंग केली. त्यांचा सूर, त्यांचा टोन, त्यांचे डायलॉग म्हणण्याची पद्धत, त्यांचे हावभाव सगळंच वाईट आहे.
माझ्याकडे शब्द नाहीयेत ते एक्सप्लेन करण्यासाठी. चित्रपटामध्ये ॲक्चुअली ज्या 2 गाण्यांबद्दल मी बोलते त्याचं आधी कौतुक करावंसं मला वाटतंय. पहिलं जे गाणं आहे बाबा रे, तर बाबांसाठी एक छोटी चिमुकली गाणं गातेय ती. ऑफकोर्स व्हिज्युअल्स विसरून जा, पण ते गाणं ऐकायला खूप सुमधुर आहे. तुम्ही ते रिपीट लूपवरती सुद्धा ऐकू शकाल, रिव्हिजिट करू शकाल असं गाणं आहे. आणि दुसरं एक गाणं आहे कचऱ्याची साथ जीवा. अत्यंत सुंदर गाणं आहे, अत्यंत सुमधुर असं गाणं आहे. खूप हार्ड हिटिंग गाणं आहे. अधूनमधून तुम्हाला गूजबम्प्स देणारं गाणं आहे. आता हे 2 गाणे सोडले तर या चित्रपटामध्ये बाकी काहीच असं नाही ज्याचं तुम्ही कौतुक करू शकता. ना सिनेमॅटोग्राफी, ना एडिटिंग, ना स्क्रीन प्ले, ना संवाद. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. संवादांबद्दल मला स्पेशली मेन्शन करायचंय. आता बघा, काही डायलॉग्स आहेत जे मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडतेय. मला माफ करा, मी आधीच तुमची माफी मागते. तुम्हाला इरिटेट होणार आहे खूप जास्त आता. ओके. सो एक सीन आहे जिथे ना एक आपला जो मुख्य नायक आहे तो काहीतरी रुसला. आता मी जाणून-बुजून स्पॉइलर्स देत नाहीये. एक नायक आहे तो रुसलाय, तो रागावलाय म्हणजे प्रचंड रागावलाय, प्रचंड रागात आहे तो. आता त्याला त्याचा जो मित्र आहे दिल्या त्याला म्हणतो की "सत्या बस रे गाडीत, जाऊ दे ठीक आहे." सत्या गाडीत बसलाय आणि आता तो दिल्या जो आहे तो खाली उतरलाय आणि तो असं म्हणतो की अ, "अरे थांब ना गाडी. अरे गाडी थांबव. अरे थांब ना गाडी. गाडी थांबव. अरे थांब ना. अरे थांब रे जरा. थांब रे. अरे थांब ना. अरे थांब रे जरा. गाडी थांब रे." ती गाडी थांबलीये. पहिलं जेव्हा आलं होतं ना डायलॉग की "अरे थांब रे, गाडी थांबव." तिथेच गाडी थांबली त्याने. तो जो ड्रायव्हर होता त्याने गाडी थांबवली कचऱ्याची गाडी. आणि हे पुढे 4 ते 5 वेळा तो म्हणतोय असं. ठीक आहे, इथे मला असं वाटलं की यार डबिंगचा इश्यू असू शकतो. समटाईम्स इट हॅपन्स. सो ठीक आहे, लेट्स सी पुढे काय होतं बघूया. हेच नाही, पुढे अजून एक सीन आहे. जिथे ना हाच दिल्या सत्यासोबत ना जेवायला बसतोय. तर सत्याची इच्छा होत नाही कारण त्याच्या जस्ट आधी एका मुलीच्या हाताला एक इजा झालेली असते. सत्याची जेवायची इच्छा नाहीये तर तो त्याला म्हणतो की "अरे जेव रे, तू जेव रे, जेव रे, जेवण कर रे. हे बघ जेवण कर रे. हे बघ जेव रे तू, तू जेव रे. तुला सांगतो ना जेव रे." ओके. म्हणजे मला हसायला येत होतं. हा चित्रपट ॲक्चुअली फनी नाहीये, पण मला हसायला येत होतं. सो तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मला काय म्हणायचंय. आणखीन एक सीन आहे. क्लायमॅक्सचा सीन आहे. आता आपला जो सत्य आहे तो लेट झाला एका ठिकाणी यायला ऑफिसमध्ये, करेक्ट? तर ऑब्व्हियसली आपण कुठेही लेट होतो ज्यावेळेला तेव्हा ना आपण ऑफकोर्स आपली बॉडी लँग्वेज अशी असते, की आपण अंग चोरत उभे असतो कुठेतरी, की ओके मी लेट आलो हे फारसं कोणाला कळलं तर नाही ना बाबा, अशा पद्धतीचे. ठीक आहे, तर आपण असं गेल्यानंतर आपण फ्रंट फूटला नाही जात ना, म्हणजे पुढे नाही जात लगेच उभं राहायला किंवा कुठचा तरी काहीतरी कार्यक्रम सुरू आहे, काहीतरी भाषण, काहीतरी चालू असतं किंवा व्हॉटएव्हर इट इज ग्रुपमध्ये, तर आपण पुढे नाही जाणार आपल्याला उशीर झाला. आपण मागेच अंग चोरत उभे राहू कुठेतरी तोंड लपवत वगैरे. नाही. हा आलाय आणि हा डायरेक्ट याला पुढे-पुढे यायचंय. पुढे म्हणजे की "ए मला येऊ द्या पुढे, मला उशीर झाला." असं तो म्हणत नाही असा उशीर झालाय. बट ऑल आय एम ट्रायिंग टू से इज ह्या सिली मिस्टेक्स आहेत. ह्या डंब मिस्टेक्स आहेत. बरं इथेच सगळ्यात आता इरिटेटिंग गोष्ट काय होते माहिती का? बाकीचे सगळेजण, "ए येऊ दे रे, ए येऊ दे, येऊ दे त्याला पुढे येऊ दे. ए येऊ दे, ये, ये, येऊ दे, येऊ दे. ए येऊ दे, ए येऊ दे, पुढे येऊ दे. येऊ दे, पुढे येऊ दे." काय डंपर आहे? ट्रकला पुढे बोलावताय तुम्ही. बरं हे सगळं सोडा. ते जे आयुक्त आहेत त्यांचे डायलॉग्स तर, "हे कागदी घोडे कोणी नाचवलं इथे?" कोण असं बोलतं? अरे, थोडा तरी रिअलिस्टिक अप्रोच. हा सिनेमा मी तुम्हाला सांगते प्लॉट अतिशय सुंदर होता. या सिनेमाला खूप सुंदररित्या जर का चांगल्या मेकर्सच्या, चांगल्या टीमच्या हाती जर का सोपवलं असतं ना मेकर्सने, हा चित्रपट ॲक्चुअली खूप मोठा बदल, इम्पॅक्ट घडवून आणणारा ठरला असता. कारण एक सीन आहे जिथे ना आपला सत्य जो आहे तो गाडीवर जातो. त्याला इमॅजिन होतायत काही गोष्टी, की कोणी थुंकतंय, त्याच्याच वरती थुंकतंय. हा इतका हार्ड हिटिंग सीन ठरू शकला असता ना, की तुम्हाला गूजबम्प्स आले असते. तुम्हाला प्रेक्षकांना सुन्न करू शकला असता. हा तो एक सीन होता. आणि तिथेच मी मनातल्या मनात विचार करत होते, की यार इथेच जर का कोणी मल्याळम इंडस्ट्रीवाले कुठले लोकं असले असते किंवा कोणी एकदम हाय प्रोफेशनल टीम असली असती ना, इतका बाप त्यांनी तो सीन रंगवला असता, की तुम्हाला ना बसल्या ठिकाणी तुम्हाला गूजबम्प्स आले असते, तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं असतं. हा चित्रपट कुठेच तुम्हाला भावूक करत नाही. हा चित्रपट कुठेच तुम्हाला तुमच्या हृदयाच्या म्हणजे आतल्या थरापर्यंत पोहोचतच नाही. ॲक्चुअली हा चित्रपट ज्या पद्धतीने इम्पॅक्ट घडवू शकला असता, त्या त्या पद्धतीने नाहीच घडवू शकणार. कारण का कुठेच कुणीच चांगलंच म्हणजे कुठेच काही चांगलं काम केलेलं कोणी तुम्हाला दिसत नाही. ओव्हरऑल मी या चित्रपटाला देईन फक्त 1 स्टार आउट ऑफ 5 ते पण फक्त गाण्यांमुळे. कैलाश खेरचं एक गाणं आहे. त्याच्यानंतर कचऱ्याची साथ जीवा आणि बाबा रे ही 3 गाणी खूप सुंदर आहेत. बाकी त्याच्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये असं काहीच नाही जे मला आवडलं. तुमचं काय मत आहे? अवकाळी काय चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि 50 ते 60 लाखांऐवजी जर का मेकर्सने अजून 4 डोके एकत्रितपणे आणले असते, चित्रपटाचं बजेट हे 3-4 कोटीपर्यंत नेलं असतं आणि त्याच्यानंतर जर का एक चांगली टीम हायर करून हा चित्रपट बनवला असता, तर मग गोष्टच काहीतरी निराळी असली असती, असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? कळवा कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.